मित्रांनो, 15 ऑगस्ट झालं, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरनं भाषण झालं आणि त्या भाषणाची तर चर्चा होणारच होती, अर्थात होणारच होती त्याची. पण त्यासोबतच एका वेगळ्या गोष्टीची सुद्धा चर्चा व्हायला सुरुवात झाली. काय होती ही चर्चा? अर्थात विरोधक किंवा ट्रोल्स जे असतील त्यांनी नरेंद्र मोदींची एखादी चूक पकडायची आणि मग त्यावरनं सोशल मीडियावरती चर्चा सुरू करायची असं होतं. या व्हिडिओत नेमकं काय घडलंय हे सांगण्याआधीच आम्ही तुम्हाला स्पष्ट करतो की आम्ही कुठल्याही कॅटेगरीतले लोक नाही. आम्ही भक्त विक्त अशा कोणत्याही कॅटेगरीत येत नाही. आम्ही पत्रकार आहोत आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही कोणाची बाजू घेऊन किंवा कोणाच्या फेवरमध्ये कोणाच्या विरोधात काहीही बोलत नाही. योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच फक्त उद्देश. झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा लाल किल्ल्यावरती भाषण केले, त्यांच्या कपड्यांमध्ये पॉकेट स्क्वेअर लावलेला होता. पॉकेट स्क्वेअर म्हणजे इथे जो खिशात एक रुमाल सदृश्य वस्तू ठेवतात त्याला पॉकेट स्क्वेअर असं म्हणतात. या पॉकेट स्क्वेअरमध्ये अर्थात तिरंगा झेंडा तिथे दिसून येत होता. भाषण झालं, कार्यक्रम झाला, सगळं झालं. त्यानंतर सोशल मीडियामध्ये एक चर्चा सुरू झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंग्याचा अपमान केला. कारण त्यांनी खिशात जो आहे तिरंगा तो व्हर्टिकल ठेवलेला होता. त्यामध्ये जर आपण आपला देशाचा झेंडा जर बघितला आपण तर त्यामध्ये सर्वात वरती सॅफ्रन कलर दिसतो, मध्ये पांढरा आणि सर्वात शेवटी हिरवा, असे 3 कलर तिरंगा आपला आहे. पण तो ज्यावेळी मोदींनी खिशात ठेवलेला होता त्यावेळी समोरच्या बाजूने बघताना डाव्या बाजूला हिरवा, मध्ये पांढरा आणि उजव्या बाजूला नारंगी अशा पद्धतीने दिसत होता. रंगाचा क्रम बदलला, हे सगळं बदललं. त्याच्यामुळे टीकेची झोड उठली की देशाचे पंतप्रधान तिरंगा अशा पद्धतीने कसा लावू शकतात. तिरंग्याचे ऑफकोर्स कोड आहेत, काही कायदे आहेत, नियम आहेत की तिरंगा तुम्हाला माहिती आहे जर उलटा फडकवला गेला तर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे देशाचा झेंडा हा योग्य पद्धतीनेच दिसला पाहिजे. जिथेही दिसेल तिथे त्या रंगांचा क्रम, झेंड्याची पोझिशन ही योग्यच असली पाहिजे, याबद्दल वादच नाही. मग मोदींनी ज्या पद्धतीने पॉकेट स्क्वेअर लावलेला होता त्यामध्ये रंगाचा क्रम हा वेगळा दिसत होता. नेहमीचा झेंडा जो दिसतो त्यापेक्षा वेगळा क्रम दिसत होता आणि यावरनं मग मोदींवरती राजकीय टीका सुरू झाली, विशेषतः सोशल मीडियामध्ये, की त्यांनी असं कसं केलं. मित्रांनो, देशाच्या पंतप्रधान पदावरती बसलेली व्यक्ती अशी चूक कशी करू शकते, अशा चर्चा सुरू झाल्या. पण ही चूक मुळात नव्हतीच. फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 यामध्ये झेंडा वापरण्याच्या पद्धती आणि त्याबद्दलचे नियम दिलेले आहेत. ज्यावेळी झेंडा आपण उभ्या स्वरूपात वापरतो, म्हणजे आडवा असेल तर वरती सॅफ्रन, पांढरा आणि हिरवा हा क्रम आहे आपल्या झेंड्यामध्ये, तो जेव्हा तुम्ही आडवा हॉरिझॉन्टल वापरता तेव्हा. पण जेव्हा हाच हॉरिझॉन्टल झेंडा व्हर्टिकल पद्धतीने वापरला जातो त्यावेळी सुद्धा त्याचे सुद्धा काही नियम आहेत. आपला झेंडा सॅफ्रन, व्हाईट आणि हिरवा याला तुम्ही क्लॉकवाईज जर मोडलं, क्लॉकवाईज वळवलं तर क्रम काय येईल, तर क्रम येईल तुम्ही ज्या ठिकाणावरनं बघताय किंवा झेंड्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हिरवा, पांढरा आणि नारंगी. हा नियम फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 मध्ये दिलेला आहे आणि मोदींनी जे पॉकेट स्क्वेअर वापरलं ते याच क्रमाने होतं. हॉरिझॉन्टल झेंडा जेव्हा व्हर्टिकल पद्धतीने वापरायचा असेल किंवा होस्ट करायचा असेल तर त्याच्या रंगांचा क्रम हाच असणं आवश्यक असतं जो मोदींनी वापरला. त्यामुळे तिथे कुठेही झेंड्याचा अपमान झालेला नाही, कुठल्याही पद्धतीची चूक त्यामध्ये झालेली नाहीये. त्यामुळे आम्ही ही माहिती का देतोय, कारण फ्लॅग कोड ऑफ इंडियामध्ये दिलेल्या झेंड्याचा वापर आणि त्याच्या पोझिशनिंग बद्दल तुम्हाला माहिती व्हावी यासाठी आम्ही देत आहोत. आम्ही कोणाचंही जस्टिफिकेशन देत नाही, आम्ही कोणाचेही प्रवक्ते नाही, आम्ही कोणाचंही क्लॅरिफिकेशन देत नाही. फक्त हेच
की जर ही गोष्ट झेंड्याचा रंग चुकला, झेंड्याच्या रंगाचा क्रम चुकला, अशी जर माहिती पसरली तर ती तुम्हाला चुकीची माहिती कळेल. त्यामुळे त्याला करेक्ट करून फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 मधून ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत की जर व्हर्टिकल झेंडा वापरायचा असेल तर त्या रंगांचा क्रम हाच असणं आवश्यक आहे जो मोदींच्या पॉकेट स्क्वेअरमध्ये होता. त्यामुळे ते चुकलं असं म्हणता येत नाही. ही योग्य माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. मित्रांनो, तुम्हाला पण आधी ही माहिती होती का नव्हती का आता कळाली आहे याबद्दल कमेंट नक्की करा. चुकीच्या माहितीला बळी जाऊ नका. कमेंट करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.